हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज ना व्हिडिओ मी बाहेरूनच सुरुवात केली ती. काल गेले होते मी सांगलीला, कारण की आमच्या हवनचं काहीतरी काम होतं. उज्ज्वला असं बँकेमध्ये म्हणजे बचत गट असते ना, त्या बचत गटाचं काहीतरी काम होतं. आम्ही तिथं गेलो होतो. पूर्ण अख्खा अर्धा दिवस आम्हाला सांगलीमध्येच गेला, कारण की एवढं मला ते बँक असं चेंज झाल्यामुळं ना फिरत होतो आम्ही हुडकत कुठंच ते बँक भेटत नव्हतं. म्हणून लास्टला त्यांना फोन करून आम्ही विचारल्यानंतर तेव्हा कुठं आम्हाला भेटलं. आणि आत गेलो तर पाण्याचं एवढं गरज होती ना, कारण की ऊनच एवढं भयानक पडला होता. पहिल्यांदा तर गेले मी AC जवळच बसले होते आणि पहिल्यांदा एक ग्लासभर तर पाणी पिलो. आणि रिटर्न येताना आम्ही सकाळी काही खाऊन गेलो नव्हतो. म्हटलं चला पहिल्यांदा तर नाश्ता करावं. नाश्ता वगैरे करायला घेतलं. माझा उपवास होता म्हणून शाबूवडा आणि लस्सी घेतलेलं. बाकीच्यांनी लोणी डोसा वगैरे घेतले. आणि तिथून येऊन सुंद होऊन मी जे दुपारी झोपलेले ना, संध्याकाळी 5 वाजताच उठले. 5 वाजता उठल्यानंतर ना बाकीचे कामं तसे पडले होते. घर तसंच पडलं होतं. बापरे म्हटलं, काय मी उगाचच येऊन झोपले. म्हटलं उठून मी काम जरी केलं असतं तर पटकन होऊन गेलं असतं. म्हटलं आता कधी व्हायचं एवढं सगळं काम. आणि त्यात आभाळ एक झाला होता संध्याकाळचा. आता 2 दिवस झाला आमच्याकडं ना भयंकर असं वारं सुटालं आहे आणि भयंकर असं आभाळ आलं आहे. पाऊस काही येत नाही, पण आभाळ आणि वारं भरपूर यायला लागले. तेच इथं वरच बसल्या होत्या माझ्यासोबत बोलत मी कपडे वगैरे घडी करत होते. झोपेतून उठल्यानंतर पटपट कामं एक होत नाही, ते एक मुसीबत. अरे बापरे म्हटलं आता काय करावं. तरी लाईट आता म्हणजे आभाळ वगैरे झालं की लाईट वगैरे जाते, ते काय भानगड झालेली नाही. लाईट वगैरे काही गेलेली नाही. म्हटलं चला आता पट्ट दिशी आवरावं. इथे किचन बघू शकता तुम्ही किती घाण झालेलं. मी झोपल्यानंतर ना मुलांनी ना खेळ काढ, ते काढ, भांडी काढ, चपाती काढ, भाकरी काढ असं करून पूर्ण असं किचन कट्टा आहे की नाही फुल असं भरून टाकले होते. हां, तुम्हाला मी गोष्ट माझं म्हणजे आमच्या इकडचं जे आहे ना ते सांगते. आणि की पहिल्यांदा एवढे दिवस व्हिडिओ वगैरे बनवत नव्हते. आता सगळ्यांना तर आमच्या गल्लीत माहिती नाही, थोड्याफार लोकांना जे माहिती आहे ना त्यांनी माझ्याबद्दल काही वाईट गोष्टी बोलतात आहे. ही काय व्हिडिओ बनवते, काय घरातली कामं दाखवते, हिला कुठं आता भले गेले, ही कुठं आता एवढं पुढं जाणार आहे. अशा प्रत्येक गोष्टीत माझ्याबद्दल तर प्रत्येक गोष्टीत तिथल्या लोकांनी प्रॉब्लेम असतो. आमच्या घरात आम्ही चांगलं आणून खाल्लं तरी प्रॉब्लेम असतो, किंवा वाईट आणून खाल्लं तरी, वाईट काहीतरी झालं तरी प्रॉब्लेम असतो. लोकांनी बघा चांगलंसुद्धा बघवत नाही म्हणतात आणि वाईटसुद्धा बघवत नाही म्हणतात. असं आमच्या इकडं खरंच आहे. मी माझ्या माहेरी असं मी कधीच बघितलं नव्हतं, पण इथं आलेलं ना सगळं नॉलेज मला डोक्यात घुसल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे मला तर काही करायचं असलं म्हणजे घरच्यांना घाबरायचं नाही, पण बाहेरच्यांना घाबरायचं. बापरे म्हटलं आता हे काय मुसीबत होईल. आता तर मला ती सवय झाली. आता त्यांना घाबरून काय करायचं, आधी ते लोकांचा विचार करायचं, काय सोडायच्या आधी लोकांचा विचार करायचा. आणि त्यातल्या त्यात माझा नवरा जरा वेगळा विचारायचा आहे. म्हणजे लोकांचा जास्त विचार करतो माझा नवरा. असं केलं तर लोक काय म्हणतील, तसं केलं तर लोक काय म्हणतील, अशा ह्या पद्धतीचं माझा नवरा आहे. तरी हे यूट्यूबचं चॅनल सुरुवात करायला ना मी माझ्या नवऱ्याला भरपूर असं मेहनत केले, म्हणजे तयार करायला. पहिल्यांचं एक तुम्हाला दुसरे व्हिडिओमध्ये कहाणी सांगते. माझं पहिलं पण एक चॅनल होतं, ते कशामुळं मी बंद केलं वगैरे आणि का मी एवढं मोठे चूक केली. तर हेच असं सगळं आहे. संध्याकाळी बघा चपाती वगैरे करायला पीठ घेतलं, कारण की पीठ परवा दिवशी दळून आणलं होतं. ते भरपूर असं पीठ फुल भरून आलं होतं. मग ते एक्स्ट्रा राहिलेलं ना ते कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवले. ते कॅरीबॅगमध्ये बांधून दिल्यात ते फाटक्या कॅरीबॅगमध्ये बांधून दिल्यात. ते सगळं पीठ आहे ना अर्धनी मग खालीच पडायला लागले. मग मी आत्ता बघितलं, ते काढून वगैरे ठेवला. म्हणलं इथं लगेच पीठ वगैरे मळून घेतलं, तेल वगैरे काढून घेतलं. मला आजच्या व्हिडिओमध्ये असं हे सांगायचं आहे की बाहेर लोकांना लई भरपूर लागतं बाबा. तुमच्या इकडं पण असंच आहे का, मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि आमच्या इकडं तर असंच आहे बघा. कोणाचं चांगलं झालेलंसुद्धा बघवत नाही आणि कोणाचं वाईट झालेलंसुद्धा बघवत नाही. कोणाचं मन कसंही ओळखू शकत नाही बघा. किती पण काही झालं का नाही, मी तर आता स्वामीवर सोडलं आहे. सगळं स्वामीला सांगते की तुम्ही आहे म्हणून मी डोळे झाकून तुमच्यावर सोडले. आता तुमची इच्छा, तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करू शकता असं म्हटले. तर इथं पीठ वगैरे मळून ठेवलं. घरच्यांना चहा पाहिजे होतं, ते साईडला ठेवलं पहिल्यांदा. तर त्यांना चहा वगैरे दिला. म्हटलं नंतर शिस्तीत चहा वगैरे चपाती वगैरे बनवायला घेते. मग नंतर पहिल्यांदा तर चहा त्यांना हे 3 वाटी वेगवेगळं दिसत असेल ते मला, पण घरच्यांना तसं चॉईसच आहे. ते गोल वाटी मुलासनी, छोटी वाटी नवऱ्याला, मोठी ग्लास सासूबाईला, कारण की आमच्या सासूबाईला चहा लई आवडतो आणि त्याने आवडीनं चहा पितात. सकाळ संध्याकाळ, उन्हाळा पावसाळा काही पण असू दे, त्यांना मात्र चहा एक आवडतो.
ह्या वेळेस ना माझं पीठ थोडंसं खराब असं लागल्यासारखं झाले मला, म्हणजे कशावर दळून दिलेत ते माहिती नाही. आम्ही ठेवून आलो होतं असं म्हणतात, खरंच आहे बघा, ठेवून येऊनच म्हणतात तसं झालं आमच्यासोबत. आम्ही ठेवून आलो होतो, थोडंसं काळपट चपात्या होत होत्या आज, आणि एवढं फुगल्यासुद्धा नाही, मस्त असं चपात्या मी करून घेतल्या. मग नंतर हे सगळं एवढं चपात्या करूसपत्र असं दम घुटल्यासारखं व्हालतं, कारण की आतल्या रूममध्ये वारं जास्त काही खेळत नाही, बाहेर असं जाऊ. आणि सगळे चपात्या मी प्लेटमध्ये ठेवलेलं थोडंसं गार होण्यासाठी. नंतर आहे की नाही डब्यामध्ये भरून ठेवला. मग तोपर्यंत माझ्या चपात्या होऊसपत्र ना भाजीपाला आणले होते, ते सगळं भाजीपाला एका पिशवीमध्ये ठेवले. मला जेवढं लागते तेवढं घेतले. आज ना डाळ पालक करायचं होतं आणि तांदळाची भाजी बनवायची होती, एवढं दोनच बनवायचं होतं. भात तर मी मागाशी लावूनच घेतला होता, चपातीच्या आधी भात लावून घेतला. आईला काय म्हटलं, आई तुम्ही मला थोडंसं भाजी सोलून द्या, मग मी नंतर हे भाजी पालक मी कापून वगैरे घेते म्हटलं. चालते म्हटले, तिने सोलायला बसले. मग इथं मिरच्या आणि लसूण कुटून घेतलं, कारण की ते तांदळाच्या भाजीला मिरची आणि लसणाची फोडणी देते मी. आणि नंतर ना साधं डाळीला पण थोडंसं लसूण टेचून घेतला. हे दोन्ही कामं हुसपतूर माझी डाळ आणि पालकसुद्धा शिजली होती. डाळ पालक थोडंसं तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ तिन्ही डाळ मिक्स केलं, थोडंसं शेंगदाणा घातला आणि 4-5 मिरच्या टाकले त्याच्यामध्ये. मग ते शिजवून घेतलं होतं. मग शिजवून घेऊन नंतर इथं फोडणी द्यायला ना फक्त हे भाजीची फोडणी हिरवी मिरची आणि लसूण फोडणी देत होतं, आणि वरनं मीठ घालत होते. खालीवर केलं की नाही मस्त असं फोडणीचं होऊन जातं. आणि भाजी पण आमच्या इथे भाजींना मुलांना भरपूर असं आवडतं. तांदळाची भाजी एवढी भाजी दिसत होती ना, ते शिजून ना थोडं झालं ते एवढं झालं, ते पण राहिलं नाही. सगळ्यांना आवडलं, सगळीजण खाल्ले, मस्त झालं होतं म्हटलं सगळ्यांना. ते झाकून वगैरे ठेवलं, तुम्हाला दाखवते आता की अजून बी यातलं पाणी सुटलं होतं, अजून बी पाणी सुटून थोडंच राहिलं. एवढं मस्त असं माझी डाळसुद्धा शिजलेली होती. डाळमध्ये टमॅटो असं सांगितलं तुम्हाला आता मी काय घातलं ते. मग नंतर इथं तेल घेतलं, थोडंसं जिरं मोहरी घेतली, थोडंसं हळद घेतला, धनिया पावडर घेतला, परत गरम मसाला घेतला, सांबार मसाला, आणि परत हे मी काय टमॅटो वगैरे शिजतानाच घालते, फोडणीमध्ये घालत नाही. मग नंतर इथे चटणी विसरलेली, चटणी मग खालनं घेतले. हे घरगुती चटणी आहे, चटणी खालून घेऊन 2-3 चमचे घातले. आज काय डाळ तिखट झाली नव्हती आमच्या अहोंना, काही डाळ आजची आवडली नाही. आमच्या डाळ तिखट असलं तर आमचे अहो खातात, नाही तर अजिबात खात नाही, त्यांना आवडत नाही. मस्त असं चरका दिवसपत्र फोडणी दिलं छान असं. ते शिजते तोपर्यंत कोथिंबीर वगैरे घालून त्याच्यावरती 5-10 मिनिट शिजायला ठेवले. मग नंतर थोड्या वेळ झाकून ठेवलं, थोडंसं हलवून वगैरे त्याच्यावर झाकून ठेवला. नंतर माझ्या लेकाच्या स्वतःच्या हातानं खायला काय नको म्हणतो, बाहेरचं असलं तर खातो स्वतःच्या हातानं. मग त्याला म्हटलं चल बाबा तुला आज चारते भाजी आणि चपाती मस्तपैकी. त्याला भाजी चपाती घेऊन चारत बसले होते. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय.